नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। साताऱ्यात उद्या 5 लाख घरांचं महालोकार्पण। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10,000 कोटींच्या निधीचं होणार वितरण। साखर निर्यात बंदीवर राजू शेट्टी झाले आक्रमक। साखर निर्यात बंदीला दिली मूर्खपणाची उपमा। कोल्हापुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी। आणि तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा पुस्तक हातात घेऊन 46 वर्षीय लता झाली 10वी उत्तीर्ण। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 5 लाख घरांचा लोकार्पण सोहळा उद्या साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर पार पडणार आहे। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात 10,000 कोटींच्या निधीचं वितरण केले जाईल। खर्चात काटकसर म्हणून हा सोहळा आता 50,000 15,000 लाभार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। पाहूया। उद्या महाराष्ट्राच्या इतिहासातला एक ऐतिहासिक कार्यक्रम सातारमध्ये होतो। माननीय पंतप्रधान मोदयांच्या स्वप्नातला हा प्रोजेक्ट आहे। देशातल्या बेघरांना घर देण्याचा संकल्प करत असताना महाराष्ट्राला 30 लाख घरांचं उद्दिष्ट गतवर्षी दिलेलं होतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं 30 लाख घरांना वितरण वेळेत मान्यता दिलेली होती आणि 30 लाख घरं ही देशातली उच्चांकी घरं होती। आजपर्यंत महाराष्ट्र सरकारनं घरकुल योजनेमध्ये चालू वर्षी एका वर्षामध्ये म्हणजे जेव्हापासून आम्ही मान्यता दिली तेव्हापासून 1 वर्षामध्ये 5 लाख घरं बांधून पूर्ण केलेली आहे, जो आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातला विक्रम आहे। या 5 लाख घरांचं लोकार्पण सोहळा उद्या या ठिकाणी होतोय। त्याचसोबत महाराष्ट्रासाठी आदरणीय शिवराजसिंह चौहान साहेब उद्या येत आहेत। महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेला 10,000 कोटी रुपये उद्या ते देत आहेत। तोही कार्यक्रम या निमित्तानं आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत असताना पुढच्या वर्षी आम्ही 10 लाख घरं बांधायचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं, पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे आणि म्हणून उद्या आपण हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खास करून आदरणीय मोदीजींनी काही सूचना दिलेल्या आहेत काटकसरीच्या आणि देशामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे युद्धामुळे, त्या संदर्भात विचार करून आम्ही कार्यक्रमाची व्याप्ती कमी केलेली आहे। साधारण 40-50 हजार लाभार्थ्यांना बोलवून हा कार्यक्रम करायचा होता, तो आम्ही 15,000 लाभार्थ्यांपर्यंत आणलेला आहे। यानंतर केंद्र सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत देशातून होणाऱ्या साखर निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार साखरेचे दर वाढवत नाही आणि परदेशात विक्रीलाही परवानगी देत नाही, अशी भूमिका मांडत त्यांनी या निर्णयाला मूर्खपणा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। आई जेऊ घालेना आणि बाप भिकू मागी देईना अशी अवस्था असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। पाहूयात। साखरेच्या निर्यातीवरची बंदी म्हणजे एकूणच साखर उद्योगाची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अशी झालेली आहे की आई जीव घालीना आणि बाप भीक मागून देईना। एकतर गेल्या 4 वर्षामध्ये केंद्र सरकारनं साखरेची एमएसपी वाढवलेली नाही आहे आणि एमएसपी न वाढवल्यामुळं 4 वर्षामध्ये सातत्यानं साखरेचे भाव स्थिर राहिलेले आहेत, वाढत नाहीये। यावर्षी देशामध्ये साखरेचं उत्पादन घटलेलं ही गोष्ट खरी आहे। मग सरकार जर का साखरेची एमएसपी वाढवणार नसेल, जगाच्या बाजारामध्ये साखरेला भाव चांगला मिळत असेल, तर मग साखर कारखान्यांनी साखर निर्यात का करू नये आणि त्यालाही तुम्ही बंदी घालता, स्वतःही भाव वाढवत नाही। याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे? पण त्याचा थेट परिणाम हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हायला लागलेला आहे। खरं तर आमचं आणि साखर कारखान्यांचं भांडण आहे ते ऊसापासून तयार झालेली साखर आणि त्याच्या उपपदार्थातून आलेल्या पैशातून शेतकऱ्याचा हिस्सा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे यासाठी आहे। पण साखरेचे भावच वाढले नाहीत, तर मग साखर कारखाने तरी काय करणार?
आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की देशामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपयाची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकलेली आहे. राज्यामध्ये 3,000 कोटीच्या आसपास देणी थकलेली आहे. याला जबाबदार कोण? जो कायदा आहे ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966, त्या कायद्यानुसार ऊसाचे पैसे 14 दिवसाच्या आत नाही दिले तर साखर कारखान्यांच्यावर कारवाई करायची तरतूद आहे. त्यांना सरकारी थकबाकीदार समजून जप्तीची प्रक्रिया सुरू करण्याची तरतूद आहे. पण अंमलबजावणी कुठं आहे? कारण 80% साखर कारखानदार आज भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये आहे. कोण काय कारवाई करणार? नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातून मनीषा संजय वाघमारे या महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून तिचं मुख्य आरोपींसोबत कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर ऍडमिशन संदर्भात पैशांची देवाणघेवाण झाल्याचंही तपासात समोर आल्याने या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं असून पुढील तपास आता सीबीआय कडून केला जातोय. काल नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये काही माहिती आम्हाला कम्युनिकेट झाली होती. त्या अनुषंगाने तपास करत असताना या महिलेबाबतची माहिती पुढं आली. त्या अनुषंगानं मग आम्ही तिला कात्रज परिसरातून ताब्यात घेतलेलं आहे. काय रोल आहे सर हिचा, काय समोर येत आहे? यामध्ये ज्या आरोपीची काल माहिती आली होती त्याच्या संपर्कात ही महिला असल्याची पुढं आलं होतं आणि मग त्याच्यात वर्कआउट करण्यात आलं आणि पुढं तपास करून पुढं तिची विचारपूस देखील करण्यात आली. विचारपूस करताना काही संशयास्पद बाबी मिळाल्या आणि मग पुढं सखोल तपासासाठी सीबीआयकडे त्यांना ताब्यात देण्यात आलेलं आहे. सर काय नाव आहे हिचं आणि काय करत होती, काय नक्की हिचं रोल आहे? या महिलेचं नाव मनीषा संजय वाघमारे असं आहे. ती पहिले ब्युटी पार्लर चालवत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर या आरोपीच्या संदर्भात गेल्या 3 वर्षापासून ती त्यांच्या संपर्कात असून काही ॲडमिशन्सबाबत पैशाची देवाणघेवाण देखील दोघांमध्ये दिसून आलेली आहे. जिद्द असेल तर वय आड येत नाही, हे यवतमाळच्या 46 वर्षीय लता कोठाडे हिने सिद्ध करून दाखवलंय. तब्बल 30 वर्षांच्या शिक्षण खंडनानंतर तिने पुन्हा एकदा अभ्यास सुरू करत 10वीची परीक्षा तब्बल 57% उत्तीर्ण होत मिळवली आहे. संसार, शेती आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणाऱ्या लता कोठाडे यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरतोय. नमस्कार, माझे नाव लता विनोद कोठारे. माझ्या गावाचं नाव गळवा, तालुका बाबुगाव, जिल्हा यवतमाळ. मला 9वी 95-96 मध्ये माझं 9वी पास झाली होती. अर्धवट शिक्षण अपुरं राहिल्यामुळे बाबा जुन्या विचाराचे होते, त्याच्यामुळे माझं शिक्षण अपुरं राहिलं होतं. पण मनात कुठंतरी असं वाटायचं की काहीतरी आपण शिकलं पाहिजे बा. नेहमी मी म्हणायची मुलीला की सगळ्या म्हणजे दिनदयालमध्ये जेव्हा आमचा परिचय होतो, बैठक होते, तेव्हा मग सगळ्याजणी परिचय देतात. पण माझ्या मनात कुठंतरी खंत होती की ह्या सगळ्या बा ग्रॅज्युएट सांगते, कोणी BA सांगते, कोणी 12वी सांगते. पण मला खूप वाईट वाटायचं की मी 9वी पास आहे बा म्हणून. मला कुणी काही म्हटलं नाही, पण माझ्याच मनात एक असं विचार झाला की आपणही काहीतरी केलं पाहिजे. मग आमच्या एका सरांचं मार्गदर्शन घेतलं मी, राहुल सरांचे. त्यांना म्हटलं सर की 10वीचं कुठंतरी काही होऊ शकते का? तर ताई मी असं आहे म्हणे, शिक्षण तुम्ही केव्हाही घेऊ शकता, प्रयत्न केले तर होऊ शकते म्हणे. मग मी इकडच्या शाळेमध्ये ॲडमिशन करायला गेली, पण मला निष्फळ आलं. माझी ॲडमिशन कुठंच नाही झाली. शेवटी मी एक निर्णय घेतला, ज्या शाळेमध्ये मी शिकली त्या शाळेमध्ये गेली आणि त्या शिक्षकांना विचारलं कसं मी काय करू. तर त्यांनी मला सांगितलं का इथे तरी शाळा आहे बा, तिथं तुमची ॲडमिशन होऊ शकते. मग मी गुलाम आझाद या शाळेमध्ये गेली आणि त्या मॅडमने माझी ॲडमिशन घेतली. मग प्रश्न होता अभ्यासाचा, पण विषय कसा होता, मला जॉबही पाहायची होती आणि घरही सांभाळायचं होतं. मग काय करायचं अशा व्यवस्थेत? मग मी काही यूट्यूब चॅनलचा वापर केला. 2020 वाचली. काही माझ्या मुलींचे जुने पेपर होते, त्याच्यावरून मी अभ्यासक्रम सुरू केला आणि 57.20% मी पास झाली. आणि याच्यामध्ये माझ्या दीनदयाल संस्थेने माझी फार मदत केली.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कोल्हापुरातील पापाची तिकीटं इथे मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं होतं। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तींचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। तसंच संभाजी महाराज जयंती दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभरात ड्राय डे जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। पाहुयात महाडिक काय म्हणतात। संभाजी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी आहे ही संबंध महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात आपण सगळेजण साजरे करतो। कोल्हापूरमध्ये सुद्धा आज ठिकठिकाणी शहराच्या विविध विभागामध्ये हा सोहळा आयोजित केलेला आहे। आज इथं तुम्ही मला वाटते गेली 10-15 वर्ष या सोहळ्याचं इथं आयोजन करता। मला प्रत्येक वर्षी तुम्ही बोलवता, परंतु काही ना काही कारणानिमित्त मी येऊ शकलो नव्हतो, पण आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला आज इथं उपस्थित राहता आलं। माझ्या हस्ते आज पुतळ्याचा अभिषेक पूजन केलं आणि आज पुष्पहार घालून इथं आपण सगळेजण जयघोषामध्ये इथं उपस्थित आहोत। खऱ्या अर्थानं आपल्या पुढच्या पिढीला महाराजांचं बलिदान काय होतं, कशासाठी होतं याची कल्पना अशाच सोहळ्यातून येऊ शकते। कारण 1664 साली आपल्याला माहिती आहे सलग 9 वर्ष औरंगजेबाशी झुंजण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं आणि शेवटसुद्धा म्हणजे धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी अतोनात हाल त्यांचं छळ करण्यात आला, परंतु त्या छळाला न जुमानता आपल्या स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं। प्रचंड यातना त्यांना देण्यात आल्या, मोठी झूज झाली, परंतु कुठेही त्याला न डगमगता तो त्याग त्यांनी केला। त्याच्यामुळं आपल्याला आज हा सुवर्ण दिवस पाहायला मिळतो आणि म्हणून त्यांच्या आठवणीमध्ये त्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, ही आणखीन मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य प्रमाणात सर्वत्र साजरी झाली पाहिजे। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करू नये या मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीने 26 मे रोजी गोंदियात आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। या मोर्चात मोठ्या संख्येने ओबीसी आणि बहुजन समाजातील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलंय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी। 26 तारीख को जो है ये आने वाली 26 तारीख को 26 मई को बहुजन समाज पार्टी से की तरफ से हमने गोंदिया ज़िले में धरना आंदोलन रखा है और 2 मुद्दे हैं, एक ओबीसी के जनगणना को लेकर और दूसरा जो है एससी में मतलब कास्ट में वर्गीकरण को लेकर। जहाँ तक ओबीसी का मुद्दा है, इस देश में ओबीसी के साथ हजारों साल तो मनुवादियों ने जो क्या बोलते गुलामी की समझ में आता है, गुलाम भारत में, लेकिन आज़ाद भारत में भी आज़ादी के इतने वर्षों बाद भी जो संविधान की जो आत्मा है, मूल आत्मा है कि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, तो आज भी जो है हमको बताया गया, ओबीसी भाइयों को बताया गया कि भाई तुम्हारा डाटा नहीं है, जबकि डाटा 1932 में ही तभी डाटा आ गया था। 52% जो हम बोलते हैं वो पहले से डाटा था, लेकिन चलो फिर भी हमको आज तक बेवकूफ़ बनाया गया और इसके चलते माननीय कांसीराम साहब ने बीएसपी बनाई, पूरे देश में मंडल आयोग का माहौल हुआ और ये 27% पहली बार आरक्षण मिला, उसमें भी क्रिमिनल लगा दिया। तो ये 52% बनाने की जगह वो 27 भी लोगों को नहीं मिलना चाहिए, उसके लिए ये सतत प्रयासरत सरकार है। तो इसके खिलाफ, क्योंकि सरकार से हमारा कहना है कि भैया अभी तक आपने बताया कि डाटा नहीं है इसलिए हमने बाटा नहीं दिए, तो अभी तो आप जब जनगणना हो रही तो आप ओबीसी का कॉलम क्यों हटा रहे? अमरावती शहराच्या पाणी पुरवठ्यावर पुन्हा एकदा संकटाचं सावट निर्माण झालंय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी थकीत बिलांसाठी आंदोलन आता तीव्र केलंय। तब्बल 18 कोटी 81 लाख रुपयांची देयकं रखडल्याचा आरोप करत कंत्राटदाराने पाणी जमा आंदोलन सुरू केलंय। देयकं न मिळाल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय, तर शहरवासियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। कॉन्ट्रॅक्टदार असोसिएशन संघटनेचा प्रसिद्धी प्रमुख मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की आमचा आज 9वा दिवस आहे आंदोलनाचा आणि 9व्या दिवशी आम्ही 14 तारखेला आम्ही सर्वांना कलेक्टर साहेबापासून CP साहेबापासून तर मुंबईपर्यंत आम्ही सर्व त्यांना सांगितलं की 14 पासून आम्ही फक्त आमचे कामगार काढणार आहे, आम्ही पाणी पुरवठा बंद करणार नाही। आमचे जे कामगार होते फालमन लाईनमन गडद्या दुरुस्ती करणारे हे सर्व कर्मचारी घेऊन आम्ही आज धरणे आंदोलनाला बसलो आहोत। जी मागणी आमचे 18 कोटी 81 लाख
हे जर पैसे आम्हाला मिळाले तर आम्ही आमच्या कर्मचाऱ्याचे पगार करू शकू. आमच्याजवळ पैसा नसल्यामुळे आम्ही अडचणीत आलेलो आहोत. एक वर्षापासून पैसा नाही आहे. त्यामुळे कसं आहे की मजुराला द्यायला पैसा नाही आमच्याजवळ. त्यामुळे आम्ही हे पुढील कामं करूच शकत नाही. आता काम बंद आंदोलन म्हणजे आम्ही हे आमचे जे कर्मचारी आहेत ते घेऊन बसलेलो आहोत. आम्ही पाणी पुरवठा किंवा MGBच्या कोणत्या कामात कधी अडथळा आणणार नाही, कधी आम्हाला काही म्हणजे त्यांच्याशी हे नाही. त्यामुळे फक्त आम्ही आमचे कर्मचारी काढले. या अमरावतीकरांना त्रास तर होणारच आहे, कारण अमरावतीकर जनता ही आमचीच आहे. आम्हाला असं वाटत नाही का या जनतेला त्रास व्हावं, पण हे विभागीय कार्यालय मुंबई यांनी आम्हाला हे करण्यास भाग पाडलं. कारण 1 ते 1.5 वर्षापासून आम्हाला 1 रुपया पण दिला नाही. हे फक्त यांच्या स्कीमा फुकटच चालून राहिले. आम्ही बँकेचं लोन काढून राहिलो, इकडून तिकडून दोस्त मित्राजवळून पैसा आणून राहिलो, त्याच्यावर आम्ही पूर्ण यांचे कामं करून राहिलो. नाही तर MGBनं सांगावं की महाराष्ट्र प्राधिकरणावर की 1-1.5 वर्षात तुम्ही या स्कीमवर किती रुपये लावले. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजपिंपरी गाव गेल्या महिनाभरापासून सिंगल फेज वीज पुरवठ्याविना अंधारात आहे. गावठाण फीडर जोडणी न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज थेट महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतलाय. मार्च एंड वसुलीच्या नावाखाली लाखोंची वसुली करूनही योग्य वीज पुरवठा होत नसल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केलाय. काय इथे त्या लाईटसाठीच आलो ना बाबा. 24 घंट्यातून 6 घंटे 3 फेजची लाईट देतात. गावठाण एकदम बंद करून टाकलेलं आहे यांनी. ह्यांच्या मनाने त्यांचा कारभार चालू आहे. काय तर म्हणजे शेतकरी लाईट जाऊन देणार, हे होऊन देणार. शेतकऱ्याला बोलणं चालणं यांचं काम आहे, त्याच्यासंग चर्चा करणं काम आहे त्यांचं. हे आम्हाला सांगतात तुम्ही जिम्मेदारी घ्या. आम्ही कोण जिम्मेदारी घेणार? गावात राजपिंपरी साहेब पंचायत समिती सर्कलचं गाव आहे आणि 1.5 महिन्यापासून अंधारात आहे. संध्याकाळी लाईट नसती, काय नसती. इथं चर्चेसाठी आलो तर साहेब सुद्धा नाही तिथं. ते भोयर साहेब आणून बसले तिथं. आणि आमची लाईट चालू करायला पाहिजे हो. सिंगल फेज आमचं गावठाण बंद आहे 1.5 महिन्यापासून. अमरावतीतील सायन्स कोर मैदान परिसरात घडलेल्या हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर आमदार रवी राणा यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसंच आनंद उत्सव मेळ्याचं नाव बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मेळा करण्यात आल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. आमचे सगळ्यांचे दैवत आणि ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लागते त्या ठिकाणी अनेकांची दहशत खतम होते. आज सायन्स कोर मैदानमध्ये जे आमच्या युवकांचं, बुजुर्गांचं, महिलांचं जे प्रेरणास्थान आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या मेळ्याचं उद्घाटन या ठिकाणी मी केलेलं आहे. मला असं वाटते ज्यांनी दहशत मचवण्याचं काम केलेलं आहे त्यांना हे ताकीद आहे की कोणाचा बाप पैदा झाला नाही की या ठिकाणी एखाद्या हिंदूला मारून त्या ठिकाणी आपली दहशत तयार करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे. या ठिकाणी दहशत मचवताना या ठिकाणी जेलमध्ये टाकलेलं आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे. या राज्याचे महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहे बावनकुळे साहेब आणि सगळ्यांच्या या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. ज्यांनी या ठिकाणी हिंदू व्यक्तीचा हत्या केली त्यांना 302च्या गुन्ह्याच्या अंतर्गत फाशी सजा झाली पाहिजे. त्यांचे घरं बुलडोझरच्या माध्यमातून तोडण्यात आले पाहिजे. त्यांच्या शासकीय योजनेचे सगळे लाभ हे रद्द केले पाहिजे. या ठिकाणी मी स्वतः मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे. राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे केलेली आहे, CP कडे केली आहे, कलेक्टर साहेबांकडे केली की 8 दिवसात बुलडोझरची कारवाई यांच्या घरावर झाली नाही तर या ठिकाणी संपूर्ण हिंदू संघटना रस्त्यावर येतील. अमरावती जिल्ह्याच्या वतीने, शहराच्या वतीने सायन्स कोर मैदान हे आमचं आहे. याच्यावर दहशत माजवण्याचं काम कोणी केलं तर त्याचा बंदोबस्त आम्ही चांगल्या पद्धतीने करू. म्हणून आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाने हा उत्सव या ठिकाणी परत चालू झालेला आहे. सगळ्या महिलांनी, युवकांनी, बुजुर्गांनी सगळ्यांनी या उत्सवामध्ये यावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने याचं उद्घाटन होऊन याची सुरुवात झालेली आहे. अमरावती शहराचे उपमहापौर सचिन भाऊ भेंडे सुद्धा आलेले आहे. अनेक हिंदू संघटना या ठिकाणी आलेल्या आहे. सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो की या सायन्स कोर मैदानावर आपला अधिकार आहे. आपण सगळ्यांनी या उत्सवाचा आनंद घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करावा.
एवढी सगळ्यांना विनंती करतो. पुणे जिल्ह्यातील पाटस ग्रामपंचायत हद्दीतील अंबिकानगर परिसरात कचरा डेपोला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्लास्टिक आणि ओला कचरा जळल्याने निर्माण झालेला काळा धूर अंबिकानगर, रोहिदास नगर आणि नागेश्वर मंदिर परिसरात पसरला असून नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि खोकल्याचा सामना करावा लागतोय. पुण्यातील हडपसर परिसरातील उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यानंतर याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर हॉस्पिटलचे डॉक्टर विलास गायकवाड भडकले होते. त्यांनी उडवाउडीची उत्तरं सुद्धा दिली आहेत. दरम्यान या घटनेदरम्यान हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात, तर आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झालाय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे उघड्यावर ठेवलेलं शेकडो क्विंटल धान भिजून ओलं चिंब झालंय. आता ओला धानाला कमी दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मी 45 कट्टे धान आणलं आणि बोली पण झालेली आहे. हमालाने माल खोलला पण भरलेला नाही. त्याच्यानंतर बोली पण झालेली आहे आणि आतापर्यंत पाण्यामध्ये भिगत आहे. पाऊस येत आहे. कसा करावा शेतकऱ्याला? किती नुकसान आहे? नुकसान कमीत कमी साहेब 50,000 आहे. आणि सकाळपासून माल आलेला आहे आणि तो ढेरी ठेवलेली आहे आणि हे दलाल लोकांनी भाव केला, ज्याने बोली केला ते बोली झालेली आहे. नंतर ते भरणा बंद केला, कुठे गेले तर मालूम नाही, फरार झाले. आणि हा पाऊस आलेला, या पावसामुळे आमचे नुकसान होत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ऐन मे महिन्यातच अवकाळी गारपिटीने जोरदार हजेरी लावली आहे. निमगाव केतकी परिसरात झालेल्या या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यामुळे अनेक घरांवरील पत्र उडून गेली आहेत. तसंच पालखी महामार्गावर झाड कोसळल्याने काही काळ तिथे वाहतूकही ठप्प झालं होतं. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.